हॅलो, हाय, नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा. तर आज होती संकष्टी आणि संकष्टीसाठी काल मी साबुदाणा भिजत घातला होता. नंतर त्यात तिखट, मीठ घालून घेतला आणि एक बटाटा किसलेला टाकून दिला. तो वाफलेला होता बरं का. आणि नंतर त्यात मी शेंगदाण्याचं कूट घालून घेतलं आणि ते सर्व मिक्स करून घेतलं. छान असा गोळा बनवून घेतला. नंतर त्याचे छान असे लांब लांब असे कुरकुऱ्यांसारखे आकार देऊन असं स्टिक बनवून घेतले. आपण नेहमी साबुदाणा वडा गोल बनवतो, तर अशा पद्धतीने बनवून पाहिला आणि हा इतका अप्रतिम झाला होता ना, आता क्रंची खूपच झाला होता. कुरकुऱ्यांसारखे सर्व बनवल्याने दिसायलाही खूप छान दिसत होतं. नंतर सर्व बाकीचं तळून घेतले मी. बाकीचं बॅटर राहू दिलं होतं, कारण की पोरं शाळेतनं आल्यानंतर त्यांना गरमागरम देणार होती. तर अशा पद्धतीने सगळे असे कुरकुरे आपले तळून झालेले होते आणि खूप असे क्रंची झालेले होते. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली तेही कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही नक्की बनवून पहा बरं का. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. त्यासाठी शुभ सकाळ आणि संकष्टीच्या खूप खूप शुभेच्छा. बाय.